आई बाबा कुठे आहे? मी तर हेच विचारायला आलो होतो. दादा तुझे बापू बाहेरच आहे. तू इथं बसून काय करू? अरे शिदोरी बांधत आहे ना मी. पोरगी सासरी जाते ना तर तिच्या सोबत द्यावं लागते बाहेरची शिदोरी. चला 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 लवकर. झाली का तयारी? हो. बाप्पा एवढी भारी बॅग माझ्या रूम मधलं काही चोरून तर नाही घेऊन चालली ना तू? हो, तुझा आशीर्वाद, खूप सगळ्या आठवणी. दादा, तुला आठवतं का लहानपणी मी पडली की तू लगेच उचलून घेत होता. शाळेत उशीर झाला म्हणून स्वतःच्या सायकलनी मला शाळेत सोडून द्यायचं. बाबांचा कितीतरी वेळा तू राग सहन केलाय. या घरातल्या सगळ्या आठवणी मी माझ्या सोबत घेऊन चालली. या वर्षीची तुझी राखी, या राखीचा धागा जरी तुटला ना तरी आपलं नातं कधीच तुटणार नाही. मी कायम तुझा भाऊ राहणार आहे, या जन्मात नाही प्रत्येक जन्मात. बेटा सई, हे घे माहेरची शिदोरी. बेटा सई, सासर हे तुझं नवीन घर आहे. तू इथल्या लोकांना जेवढं प्रेम दिलं ना तेवढंच प्रेम तू सासरच्या लोकांना पण दे. सई, दादा, दादा, लोक म्हणते की बा लग्न झाल्यावर पोरीचं माहेर तुटते, पण दादा माझं नाही तुटणार ना कधी. नाही, दादा, तू माझ्या सदैव असाच पाठीशी राह. तू माझा भाऊ नाही तर माझा पहिला मित्र आहे, माझा सुपर हिरो, माझा आयडियल आहेस ना तू. सई बेटा, घर बदललं म्हणून नाती कधीच तुटत नसतात. हे घर, हा भाऊ, हे कायम तुझंच असणार आहे. तुझ्यासाठी या घराचे दार नेहमी उघडी असणार आहे. तुला कुठली अडचण गेली तर फक्त मला आवाज दे. मी आणि हे घर नेहमी तुझ्या पाठीशी राहणार. मामा, पाया लागते. दादा, जो तुमने सिखाया, जो तुमसे पाया, सजन घर